नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स. आजचा लेक्चर नंबर 11 आहे आणि चॅप्टर नंबर 2 सुरू आहे आपला मॅट्रिसेस. आणि आजच्या टॉपिक मध्ये आपण अत्यंत महत्वाचा आणि आयएमपी वाला टॉपिक घेणार आहोत, सिंगुलर अँड नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. सिंगुलर अँड नॉन सिंगुलर मॅट्रिक्स फायनल पेपर मध्ये 2 वेळा पेपर मध्ये विचारण्यात आलेला टॉपिक आहे. एक क्वेश्चन आला होता विंटर 23 ला आणि एक क्वेश्चन आला समोर 24 ला. 2 वेळेस पेपर मध्ये याच्यावर क्वेश्चन आलेला आहे, सिंगुलर अँड नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. काही सांगता नाही येत, यावेळेस पण येऊ शकते. तर सिंगुलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात? सर्वात पहिला क्वेश्चन, सिंगुलर मॅट्रिक्स. तर सिंगुलर मॅट्रिक्स म्हणजे बघा, if the determinant value is equal to 0, if determinant value is equal to 0, ज्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 येते, त्याला सिंगुलर मॅट्रिक्स असे म्हणतात. सिंगुलर मॅट्रिक्स अशी म्हणतात. त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू काय येते? 0 येते. अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात? सिंगुलर मॅट्रिक्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ज्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 येते त्याला कोणता मॅट्रिक्स म्हणतात? सिंगुलर मॅट्रिक्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, A इज इक्वल टू 5 6 5 6 हा एक समजा मॅट्रिक्स दिलेला आहे, 5 6 5 6. आता याचा तुम्ही काय करसाल? डिटर्मिनंट करसाल. डिटर्मिनंट ऑफ ए किती आहे? 5 6 5 6. तर याचा क्रॉस मल्टिप्लाय करा. 5 इंटू 6 किती होते? 6 पंचे 30, मतलब साइन मायनस. याचा डिटर्मिनंट 6 पंचे 30, 30 मधून 30 गेले 0. म्हणजे हा मॅट्रिक्स कोणता आहे? सिंगुलर मॅट्रिक्स. हा कोणता मॅट्रिक्स आहे? सिंगुलर मॅट्रिक्स. ज्याचा डिटर्मिनंट काय येतो? 0 येतो, त्याला सिंगुलर मॅट्रिक्स म्हणतात. डिटर्मिनंट म्हणजे या व्हर्टिकल बार मध्ये 5 6 5 6 होता, याचा व्हर्टिकल बार मध्ये टाकला 5 6 5 6. 5 इंटू 6 30, मतलब साइन मायनस. 5 इंटू 6 30, 30 मायनस 30 0. त्याचा डिटर्मिनंट 0 येतो, त्याला सिंगुलर मॅट्रिक्स असे म्हणतात. तर तुम्हाला काय करायचं आहे? हे नोट डाऊन करायचं आहे, सिंगुलर अँड नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. आणि एवढंच हे नोट डाऊन करायचं आहे. तर एवढं लिहा फटाफट. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. याच्यावर प्रॉब्लेम येतातच पेपरमध्ये, फिक्स प्रॉब्लेम हा. तर फटाफट फटाफट लिहा हे तुम्ही, सिंगुलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट राहणार आहे नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. नॉन सिंगुलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात? आता बघा, हा टॉपिक झाला आपला सिंगुलर नॉन सिंगुलर. याच्यानंतर फक्त 3च पॉईंट बाकी राहतील आपल्या मॅट्रिक्सचे. एक राहणार आहे ऍडजॉइंट, एक राहणार आहे इनव्हर्स, आणि एक राहणार आहे इक्वेशन. आणि त्याच्यानंतर हा चॅप्टर खतम होऊन जाईल. चॅप्टर नंबर 2 कंप्लीट होऊन जाईल आपला. तर हे लिहा सिंगुलर मॅट्रिक्स. आता हे तुम्ही नोट डाऊन केलं असेल. आता आपण हेडिंग टाका नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. इथे हेडिंग टाका नॉन सिंगुलर मॅट्रिक्स.
नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. आता नॉन सिंगुलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात? एकदम सिंपल आहे. इफ द डिटरमिन्ड व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 0, ज्याची डिटरमिनची व्हॅल्यू 0 येत नाही त्याला नॉन सिंगुलर मॅट्रिक्स म्हणतात. इफ, याची डेफिनेशन जर बघितली तर, इफ डिटरमिनंट व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 0. मराठीमध्ये जर समजा सांगितलं तर नॉन सिंगुलर मॅट्रिक्स काय म्हणतात? ज्याची डिटरमिनंट, ज्या मॅट्रिक्सची डिटरमिनंट व्हॅल्यू 0 येत नाही त्याला नॉन सिंगुलर मॅट्रिक्स असे म्हणतात. ज्याची डिटरमिनंट व्हॅल्यू 0 येत नाही. बघा, ज्याची ज्या मॅट्रिक्सची डिटरमिनंट व्हॅल्यू 0 येत नाही त्याला नॉन सिंगुलर मॅट्रिक्स असे म्हणतात. सिंगुलर मॅट्रिक्स काय म्हणतात? ज्याची डिटरमिनंट व्हॅल्यू 0 येते त्याला सिंगुलर मॅट्रिक्स असे म्हणतात. ज्या मॅट्रिक्सची डिटरमिनंट व्हॅल्यू 0 येते त्याला सिंगुलर मॅट्रिक्स म्हणतात. ज्या मॅट्रिक्सची डिटरमिनंट व्हॅल्यू 0 येत नाही अशा मॅट्रिक्सला नॉन सिंगुलर मॅट्रिक्स असे म्हणतात. अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात? नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. अत्यंत सोपीच आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इफ A इज इक्वल टू, एखादा मॅट्रिक्स दिला 1 2 3 4, 1 2 3 4, A इज इक्वल टू 1 2 3 4, आणि याचा आपल्याला काय करायचं आहे? डिटरमिनंट काढायचा आहे. तर डिटरमिनंट काढणं अत्यंत सोपी आहे. तर याचा आपण काढू डिटरमिनंट, म्हणजे 1 2 3 4, 1 2 3 4. आता डिटरमिनंट कसा काढतात बघा, सेकंड ऑर्डरचा. याचा आणि याचा क्रॉस मल्टिप्लाय करतो. 1 into 4 मल्टिप्लाय करायचा, 1 into 4 मध्ये साइन मायनस आणि याचा मल्टिप्लाय 2 into 3. आता सांगा 1 into 4 किती होते? 4 मध्ये साइन मायनस, 2 into 3 किती होते? 6. 4 minus 6 किती येते? -2. 0 आहे का? हे इज नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे हा कोणता मॅट्रिक्स आहे? हा मॅट्रिक्स आहे नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स आहे? नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट व्हॅल्यू 0 येत नाही अशा मॅट्रिक्सला नॉन सिंगुलर मॅट्रिक्स असे म्हणतात. अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात? नॉन सिंगुलर मॅट्रिक्स असे म्हणतात. तर तुम्हाला की नाही हेडिंग टाकायचं आहे नॉन सिंगुलर मॅट्रिक्स, त्यानंतर हे डेफिनेशन लिहायची आहे. हे मराठीमध्ये जर तुम्हाला लिहायची असेल तर लिहू शकता. त्यानंतर हे एक्झाम्पल द्यायचं आहे आणि याच्यानंतर आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. तर आता बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट. हा जो एक्झाम्पल आहे हा आला होता विंटर 2023 च्या पेपरमध्ये. पहिलं प्रॉब्लेम विंटर 2023. प्रॉब्लेम असा आहे, इफ A इज इक्वल टू 2/3 चा मॅट्रिक्स आहे, -2 0 2 3 4 5, आणि एक B दिलेला आहे, B इज इक्वल टू 2 1 3 5 0 2, 2 1 3 5 0 2, where AB is singular or non-singular matrix. क्वेश्चन असा आलता, where AB is
सिंगुलर और नॉन सिंगुलर मैट्रिक्स, where AB is singular or non-singular matrix. किती मार्क्ससाठी आला होता क्वेश्चन? क्वेश्चन आला होता पूर्ण 4 मार्कासाठी. where AB is singular or non-singular matrix. तर विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वात आधी तुम्हाला या AB चा डिटर्मिनंट काढायला लागेल. पहिले AB करावं लागेल. ए वेगळा आहे, बी वेगळा आहे. तर सर्वात पहिले AB. तर AB साठी तुम्हाला करावं लागते मल्टिप्लिकेशन. आता बघा ए किती दिलेला आहे? ए दिलेला आहे -2 0 2 3 4 5. -2 0 2 3 4 5. बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स दिला, तो आहे 2 1 3 5 0 2. बघा ए च्या जागी ए लिहिला, ए मॅट्रिक्स लिहिला -2 0 2 3 4 5. बी च्या जागी 2 1 3 5 0 2. इथे लिहिला आपण R1 आणि R2. इथे लिहिला आपण C1 आणि C2. तर इथे लिहिसाल तुम्ही आता R1 R2, हा R1 हा R2 आणि इथं आहे C1 C2. कोणता रो आहे? फर्स्ट रो. फर्स्ट रो आहे -2 0 2. मल्टिप्लाय करू आलो आपण. मल्टिप्लाय करणं मी तुम्हाला खूप वेळा शिकवलेलं आहे. आता पुन्हा बघा, फर्स्ट रोचा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत. मल्टिप्लाय कसा करतात? पहिल्या सोबत -2 × 2 किती होते? -4. दुसऱ्या सोबत 0 × 3 किती होते? 0. तिसऱ्या सोबत 2 × 0 किती येते? 0. बघा -2 × 2 -4, 0 × 3 0 आणि 2 × 0 0. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत -2 × 1 -2. दुसऱ्या सोबत 0 × 5 0. तिसऱ्या सोबत 2 × 2 4. म्हणजे बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता त्यानंतर आता घेऊ सेकंड रो R2 3 4 5 3 4 5. सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय कसा करतात? 3 × 2 किती होते? 6. 4 × 3 किती होते? 12. 4 3 12 आणि 5 × 0 किती होते? 0. बघा 3 × 2 6, 4 × 3 12 आणि 5 × 0 0. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम 3 × 1 किती होते? 3. 4 × 5 किती होते? 20 आणि 5 × 2 किती होते? 10. म्हणजे किती येते बघा याचा आन्सर? -4 -4 प्लस 4 -2 प्लस 4 -2 प्लस 4 किती येते? 2. 6 प्लस 12 किती येते? 18. त्यानंतर 3 प्लस 20 प्लस 10 30, 30 प्लस 3 33. म्हणजे आलं -4 2 18 33. हाच झाला AB. आता या एबीचा आपल्याला डिटर्मिनंट काढायला लागतो. काय काढायला लागतो? एबीचा डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट कसा काढतो बघा. डिटर्मिनंट ऑफ एबी, कारण हा सिंगुलर आहे की नॉन सिंगुलर आहे त्याच्यावरूनच ठरवता येईल. त्यासाठी याचा डिटर्मिनंट काढायला लागते. -4 2 18 आणि 33. आणि डिटर्मिनंट म्हणजे हे दोन व्हर्टिकल बार राहतात, स्क्वेअर ब्रॅकेट नाही राहत. मग याच्यात बघा मल्टिप्लाय कसा करसाल असा -4 मल्टिप्लाय बाय 33. मधला साईन द्यायचा मायनस, नंतर असा 2 × 18 2 × 18. आता -4 × 33 केलं तर किती येते? -132. मधला साईन मायनस आणि 2 × 18 म्हणजे किती येते? 36. -132 -36 म्हणजे येते -168. 0 आलं का सांगा? नाही. नॉट इज इक्वल टू 0. म्हणून तुम्ही लिहिसाल मॅट्रिक्स
AB is non-singular matrix. Matrix AB is non-singular matrix. असं झालं प्रॉब्लेम. एक वेळा पुन्हा सांगतो समजून, ऐका. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, पेपर मध्ये आलेला प्रॉब्लेम विंटर 2023च्या. इफ ए इज इक्वल टू -2 2 -2 0 2 3 4 5, बी इज इक्वल टू 2 1 3 5 0 2, वेअर ए बी इज सिंगुलर और नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. तर सर्वात पहिले घेतला ए बी. ए च्या जागी ए चा मॅट्रिक्स टाकला -2 0 2 3 4 5. बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स टाकला 2 1 3 5 0 2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट केले R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम काउंट केले C1 C2. मग कोणता रो आहे? फर्स्ट रो. फर्स्ट रो आहे -2 0 2. फर्स्ट रो चा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत. फर्स्ट रो चा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत. मल्टिप्लाय कसं येईल? -2 × 2 -4. दुसरा सोबत 0 × 3 0. तिसरा सोबत 2 × 0 0. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम -2 × 1 -2, 0 × 5 0 आणि 2 × 2 4. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय पहिल्या सोबत 3 × 2 6. दुसऱ्या सोबत 4 × 3 12. तिसऱ्या सोबत 5 × 0 0. म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम 3 × 1 3, 4 × 5 20 आणि 5 × 2 10. आणि याचं सिंपल कॅल्क्युलेशन केलं -4 0 0 तर -4. त्यानंतर -2 + 4 2. त्यानंतर 6 + 12 18. त्यानंतर 3 + 20 + 10 33. याचा सिंपल काय काढला आपण? डिटर्मिनंट काढला. याचा सिंपल डिटर्मिनंट काढला तर डिटर्मिनंट ऑफ ए बी. तर डिटर्मिनंट कसा काढतात? तर इथं बघा, इथं लिहितात, हे व्हर्टिकल बार मध्ये लिहितात -4 2 18 33. -4 2 18 33. आता याचा काय केला आपण? क्रॉस मल्टिप्लाय केला. -4 × 33 -4 × 33 मधात साइन मायनस आणि याचा मल्टिप्लाय 2 × 18 2 × 18. आता बघा -4 × 33 म्हणजे येते -132 आणि 2 × 18 म्हणजे येते -36. -132 आणि -36 म्हणजे येते -1668 इज नॉट इज इक्वल टू 0. म्हणजे मॅट्रिक्स AB इज नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स AB इज नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. अत्यंत सोपा असा टॉपिक आहे, जास्त काही कठीण नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करा, हे नोट डाऊन करा फटाफट. पहिले क्वेश्चन नंबर 1 टाका आणि नोट डाऊन करा. मी तुम्हाला लिहिण्यासाठी टाइम देतो आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरची न्यूमेरिकल बघू. अजून आपला एक प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम घेणार आहोत. खूप सारे न्यूमेरिकल घेऊ. तर हे नोट डाऊन करा. एकदम सोपी आहे, सांगा. ओके, हे तुमचं सॉल्व्ह झालेलं आहे प्रॉब्लेम. आता घेणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर सेकंड. फटाफट लिहा. प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड हे आलं होतं समर 2024 च्या पेपरमध्ये. समर 2024 च्या पेपरमध्ये आलं होतं प्रॉब्लेम नंबर सेकंड. तर बघा प्रॉब्लेम नंबर सेकंड. समर
2024. 4 मार्कासाठी पेपरमध्ये आलं होतं. इफ A इज इक्वल टू 2103, A इज इक्वल टू 2103 आणि B इज इक्वल टू 123 मायनस 2, 123 मायनस 2. आणि क्वेश्चन असा होता, शो दॅट AB इज सिंगुलर और नॉन सिंगुलर. शो दॅट द AB सिंगुलर और नॉन सिंगुलर. सिंगुलर और नॉन सिंगुलर. क्वेश्चन लिया, शो दैट AB is singular or non-singular. Singular or non-singular. Non-singular. आता बघा, आता हा सिंगुलर आहे की नॉन सिंगुलर आहे हा काढण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला एबीचा काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. काय करावं लागेल, एबीचा मल्टिप्लिकेशन. म्हणजे बघा कसा, तर इथे लिहायला लागेल एबी. तर इथे एच्या जागी एचा मॅट्रिसेस, एचा मॅट्रिक्स आहे 2103 2103 आणि इथे आहे बी, बीच्या जागी बीचा मॅट्रिसेस. बीचा मॅट्रिक्स आहे 1 2 3 मायनस 2. बघा एच्या जागी एचा मॅट्रिसेस 2103, बीच्या जागी बीचा मॅट्रिक्स. आता काय करावं लागते लक्ष द्या, पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट करायचे R1 R2, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. इथे घेतला R1 R2, इथे घेतला C1 C2. कोणता रो आहे, फर्स्ट रो. फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 2 into 1 किती होते 2, दुसऱ्या सोबत 1 into 3 3, 2 into 1 2, 1 into 3 3. फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 2 into 2 4, दुसऱ्या सोबत 1 into -2 -2, 2 into 2 4, 1 into -2 -2. त्यानंतर घेतला सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 into 1 0, दुसऱ्या सोबत 3 into 3 9. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम 0 into 2 0, 3 into -2 -6. त्यानंतर सिंपल कॅल्क्युलेशन करायचं. इथे येणार आहे 2 + 3 किती येते 5, 4 - 2 किती होते 2, 0 + 9 9 आणि 0 - 6 -6. तर याचा आन्सर आलो 5 2 9 -6. आता इकडे याचा आपल्याला डिटरमिनंट काढायचा आहे की हा सिंगुलर आहे की नॉन सिंगुलर आहे. तर डिटरमिनंट ऑफ एबी, एबी आहे 5 2 9 -6. याचा काय काढायचं आपल्याला, डिटरमिनंट काढायचं. तर डिटरमिनंट कसा काढतात बघा, सिंपल या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करायचा. 5 into -6 मधलं साइन मायनस आणि या दोघांचा मल्टिप्लाय 2 into 9. आता बघा 5 into -6 किती होते -30, मधलं साइन मायनस आणि 2 into 9 किती होते 18. -13 -18 म्हणजे किती आलं -48. 0 आला का सांगा बरं, इज नॉट इज इक्वल टू 0. मग इथले याचा मॅट्रिक्स एबी इज नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स AB is non-singular matrix. अत्यंत सोपी आहे. मॅट्रिक्स AB is non-singular matrix. एक वेळा अगेन एक्सप्लेन करतो मी प्रॉब्लेम.
हे पेपरमध्ये आलेलं क्वेश्चन आहे समोर 2024च्या 4 मार्कासाठी. इफ ए इज इक्वल टू 2103 आणि बी इज इक्वल टू आहे 123 - 2, शो दॅट ए बी सिंगुलर और नॉन सिंगुलर. मग आता आपण ए बी काढलो. ए बी, एच्या जागी एचा मॅट्रिक्स टाकला 2103, बीच्या जागी बीचा मॅट्रिक्स टाकला 123 - 2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट केले R1 R2, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. कोणता रो आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मल्टिप्लाय पहिल्या सोबत 2 × 1 2, दुसऱ्या सोबत 1 × 3 3. मग फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 × 2 4 आणि 1 × -2 -2. नंतर घेतला सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 × 1 0 आणि 3 × 3 9. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम 0 × 2 0 म्हणजे सेम. आता बघा 3 × -2 -6 म्हणजे सेम मायनस. मग याचं काय केलं? कॅल्क्युलेशन केलं. 2 + 3 5, 4 - 2 2, 0 + 9 9, 0 - 6 -6. नंतर याचा ए बी, याचा डिटर्मिनंट काढला लागेल आपल्याला. काय काढला लागेल? डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिसेस आहे 5 2 9 -6, म्हणजे इथं आता डिटर्मिनंट व्हर्टिकल बार 5 2 9 -6. आता याचा डिटर्मिनंट कसा काढतात? क्रॉस मल्टिप्लाय 5 × -6 मध्ये सेम मायनस आणि 2 × 9. 5 × -6 येते -18 मध्ये सेम मायनस, 2 × 9 18, -30 -18 म्हणजे -43 इज नॉट इज इक्वल टू 0. मॅट्रिक्स ए बी इज नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पहिले एवढं नोट डाऊन करा, त्याच्यानंतर खालचं नोट डाऊन करा. ओके, हे नोट डाऊन केलं असेल तुम्ही, तर खालचं नोट डाऊन करा. आता घेणार आहोत यानंतर आपण प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 आलं तर समजा 2 मार्कासाठी येऊन जाईल, जास्त काही हे नाहीये. तर हा क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन केला असेलच. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 3. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3 काय? प्रूव्ह दॅट द मॅट्रिक्स prove that the matrix 1469 is non-singular matrix. Is non-singular matrix. हा नॉन सिंगुलर मॅट्रिक्स आहे, हे शो करा. तर या मॅट्रिक्सला काय म्हणायचं? ए म्हणा. ए इज इक्वल टू, हा ए आपण स्वतःच कन्सिडर केला 1469. नंतर याचा काढा डिटर्मिनंट 1469, याचा काढा डिटर्मिनंट. इथं करा क्रॉस मल्टिप्लाय 1 × 9 मध्ये साइन मायनस आणि याचा मल्टिप्लाय 2 × 4 2 सॉरी 4 × 6 4 × 6 4 × 6. 1 × 9 किती येते? 9 मध्ये साइन मायनस. 4 × 6 किती येते? 24. 9 - 24 जर केले तर इथे येते -15. इज नॉट इज इक्वल टू 0. इथे लिहिसाल तुम्ही मॅट्रिक्स ए is non-singular matrix. Non-singular matrix. एक वेळा डबल बघा.
प्रूव्ह दॅट द मॅट्रिक्स 1 4 6 9 इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर इथे घेतला ए इज इक्वल टू 1 4 6 9. तर याचा काढला आपण डिटर्मिनंट 1 4 6 9. मग काय केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं. 1 इंटू 9 9 मतलब sin माइनस 4 इंटू 6. 1 इंटू 9 9 मतलब sin माइनस 4 इंटू 6 24. 9 minus 24 minus 15 is not is equal to 0. मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स ए हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. एकदम सोपी गोष्ट. त्याच्यानंतर हा नोट डाऊन करा तुम्ही. अत्यंत सोपी असा टॉपिक आहे. फटाफट फटाफट नोट डाऊन करा. प्रॉब्लेम नंबर 3. आता घेणार आहोत याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 4. ओके, हा तुमचा सॉल्व्ह झाला असेल. बघा प्रॉब्लेम नंबर 4. इफ a is equal to -2 0 1 1 2 3, -2 0 1 1 2 3, b is equal to 0 1 2 3 1 1, 0 1 2 3 1 1. Show that the matrix AB is non-singular. Non-singular matrix. Show that the matrix AB is non-singular matrix. तर आता हा क्वेश्चन कसा सोडवता बघा. इथे घेसाल ए बी, एच्या जागी एचा मॅट्रिक्स लिहिसाल. एचा मॅट्रिक्स आहे -2 0 1 1 2 3. बीच्या जागी बीचा मॅट्रिक्स लिहिसाल 0 1 2 3 1 1, 0 1 2 3 1 1. पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट करायचे R1 R2 मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि दुसऱ्या याचा कॉलम C1 C2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. म्हणजे इथे येईन असं R1 R2 C1 C2, R1 R2 C1 C2. कोणता रो आहे? फर्स्ट रो. फर्स्ट रो घेतला -2 0 1. कॉलम कोणता? फर्स्ट कॉलम. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत -2 इंटू 0 0. दुसऱ्या सोबत 0 इंटू 2 0. तिसऱ्या सोबत 1 इंटू 1 1. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम -2 इंटू 0 0, 0 इंटू 2 0, 1 इंटू 1 1. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम -2 इंटू 1 -2, 0 इंटू 3 0, आणि 1 इंटू 1 1, 1 इंटू 1 1. त्यानंतर घेतला आपण सेकंड रो. कोणता रो घेतला? सेकंड रो. सेकंड रो आहे 1 2 3. सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 0 0, 2 इंटू 2 4, तिसऱ्या सोबत 3 इंटू 1 3. म्हणजे बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम 1 इंटू 1 1, 2 इंटू 3 6, and 3 into 1 3. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो सेकंड कॉलम. आता याचा आहे की नाही
टोटल करा. याची टोटल येणार आहे 0 + 0 + 1 1, -2 + 1 किती येते -1, 4 + 3 किती येते 7, 1 + 6 + 3 किती येते 10, 1 - 1 17. आता हा झाला एबी. आता याचा काय लागते डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ एबी 1 - 1 17. डिटर्मिनंट साठी आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. म्हणजे कसं आहे ना 1 × 10 साइन मायनस -1 × 7. आता 1 × 10 म्हणजे 10 येते साइन मायनस -1 × 7 किती येते -7, मायनस मायनस प्लस 10 + 7 17 इज नॉट इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही लिहाल मॅट्रिक्स ए बी इज नॉन सिंगुलर. मॅट्रिक्स ए बी इज नॉन सिंगुलर. हे नोट डाऊन करा. एकदम सोपी होतं. मॅट्रिक्स ए बी इज नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. पहिले एवढं नोट डाऊन करा, नंतर हे नोट डाऊन करा. आणि एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क देतो. एक प्रॉब्लेम होमवर्क करायचा. प्रॉब्लेम नंबर 5. इफ ए इज इक्वल टू 2 1 0 1, b is equal to -2 -3 7 1. Check the matrix. Check AB is singular or not. Singular or non singular. तर विद्यार्थी मित्रांनो आपला हा टॉपिक खतम झालेला आहे सिंगुलर अँड नॉन सिंगुलर मॅट्रिक्सचा. तर आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. धन्यवाद.